नमस्कार. आडवी रेख या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्याकडे असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की भारतातील जी अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते, बँकर्स बँक, ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जी असोसिएशन आहे, आमचे एम्प्लॉईज असोसिएशन, त्या मुंबई युनिटचे जनरल सेक्रेटरी म्हणून आपण त्यांना ओळखतो. तसेच ऑल इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशनचे ते सध्या प्रेसिडेंट आहेत. असे आमचे सर्वांचे आवडते माननीय अजित सुभेदार साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुभेदार साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि मुलाखतीचा एकच हेतू माझा असा होता की मी स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आमची जी असोसिएशन आहे, एम्प्लॉईज असोसिएशन, या असोसिएशनला सध्या आमचं 100वे वर्ष चालू आहे आणि त्या निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत आणि त्याचा समारोप सुद्धा आता 24 नोव्हेंबरला होणार आहे. त्यासंबंधी आपले सुभेदार आपल्याशी आपलं मत व्यक्त करतील. त्यासंबंधी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली 1935 मध्ये आणि आपल्या जी एम्प्लॉईज असोसिएशन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याचं शताब्दी वर्ष कसं काय चालू आहे हा प्रश्न सगळेच आमच्या एम्प्लॉईजना पडलेला आहे. तर मी सुभेदारांना हा पहिलाच प्रश्न विचारतो की त्यासंबंधी त्यांनी थोडक्यात खुलासा करावा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशनची स्थापना 1923 साली झाली. खरं तर ती स्थापना करन्सी एम्प्लॉईज असोसिएशन म्हणून झाली, कारण तेव्हाचे जे काही ब्रिटिश सरकार होतं त्यांचे जे करन्सीचे जे काय मॅनेजमेंट, करन्सी डिपार्टमेंट त्यांचं बघत होतं आणि तिकडे जे एम्प्लॉईज होते, तिकडे जे कर्मचारी होते, त्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून करन्सी असोसिएशनची स्थापना केली आणि हेच करन्सी असोसिएशन रिझर्व्ह बँकेची स्थापना झाल्यानंतर रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज असोसिएशन म्हणून त्याचं नामकरण करण्यात आलं. अशा तऱ्हेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन हे रिझर्व्ह बँकेपेक्षा जास्त मोठं आहे किंवा 12 वर्ष त्याचं वय जास्त आहे असं म्हटलं तर काही चूक होणार नाही. पण महत्त्वाचा मुद्दा असा की ब्रिटिश सरकार असताना तिकडच्या कर्मचाऱ्यांनी आपली युनियन स्थापन करणं म्हणजे स्वदेशी चळवळी संबंधाने जे काही आंदोलनं तेव्हा सुरू होती त्याचाच एक भाग म्हणून हे युनियनचं फॉर्मेशन झालेलं आहे आणि त्याचा नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशनमध्ये नामांतरण झालेलं आहे. अगदी आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधी जॉईन केलं आणि आपला पहिला असोसिएशनशी संबंध कसा आला आणि त्यावेळी कुठले लोक असोसिएशनशी निगडीत होते? मी 1972 साली रिझर्व्ह बँकेत नोकरीला लागलो आणि त्या 72 सालीच मी जानेवारीमध्ये जॉईन झालो आणि 2-3 महिन्यात जूनमध्ये साधारण एक मोठं ॲजिटेशन मुंबईमध्ये झालं आणि त्या ॲजिटेशनच्या वेळेला खूप चांगले अनुभव आम्हाला मिळाले. त्या ॲजिटेशनचं नाव होतं पेन डाऊन स्ट्राईक आणि तो स्ट्राईक अशासाठी होता की रिझर्व्ह बँकेने इमर्जन्सी प्रोसिजर आणि स्पेशल प्रोसिजर ह्या 2 प्रोसिजरच्या अंडर नोटा डायरेक्टली जाळून टाकण्याचं ठरवलेलं होतं. म्हणजे सिस्टीम अशी की आपण नोटा रिझर्व्ह बँकेत आल्यावर त्या एक्झामिन केल्या जातात, मोजल्या जातात आणि सॉर्टिंग केलं जातं. चांगल्या नोटा परत सर्क्युलेशनमध्ये पाठवल्या जातात आणि ती सगळी प्रोसिजर डावलून डायरेक्टली नोटा जाळायला सुरुवात केली होती बँकेने आणि त्याला विरोध, कारण चांगल्या नोटा जाळल्या जात आहेत म्हणजे देशाची संपत्ती जाळली जाते आणि हा देशाचं मोठं नुकसान होतं आहे असं असोसिएशनचं म्हणणं होतं आणि म्हणून ते त्या प्रोसिजरला ऑपोज करण्यासाठी हे ॲजिटेशन केलं. 14 दिवस, टोटल 18 दिवस, त्यातले 4 दिवस सुट्ट्या होत्या. 14 दिवस स्ट्राईक झालेला होता आणि त्या दिवसात संपूर्ण भारतातले मोठे मोठे ट्रेड युनियनचे लीडर्स रोज सकाळी रिझर्व्ह बँकेसमोर यायचे, आम्हाला सगळ्यांना संबोधित करायचे आणि आम्ही तर अगदीच नवीन होतो त्यामुळे थोडीशी आम्हाला मजाच होती. पण तेव्हाचे कोणी लीडर्स होते त्यांना खरंच खूपच टेन्शन्स आणि खूपच त्यांनी कामं केली. पार्लमेंटमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले गेले, अनेक पार्लमेंटरियन्स येऊन ॲड्रेस करून गेले होते. म्हणजे ती खरं तर पर्वणी होती माझ्यासाठी तरी की या सर्व लीडर्सना रोज
रोज 14 दिवस सकाळी ऐकायचं, नंतर जेवायला बाहेर जा किंवा सिनेमाला जा वगैरे असं आम्ही मजा केली. पण तरी काहीतरी कानावर ट्रेड युनियन संबंधाने पडत होतं आणि त्याचा उपयोग निश्चितपणे पुढच्या वाटचालीमध्ये झाला असं तरी मला वाटतंय. पण त्यावेळी जे असोसिएशनसाठी काम करणारे लोक होते त्याच्यापैकी काही लोकांचा उल्लेख करणं मला वाटतं आवश्यक आहे, कारण आपलं 100वं वर्ष आहे, तर त्यांचं सुद्धा बरंच योगदान असणार या असोसिएशनमध्ये. तुमच्या दृष्टीने काही व्यक्ती अशा आहेत की तेव्हा माझ्या डिपार्टमेंटमध्ये गाजरे म्हणून असोसिएशनचे सेक्रेटरी होते आणि कमिटी मेंबर होते रामराय वळंजू. म्हणजे हे 2 असोसिएशनचे मोठे नेते माझ्या डिपार्टमेंटमध्ये होते, त्यामुळे त्यांच्याशी रोजच आमची भेट होऊ शकत होती. किंवा अजून नाही बँकेशी बोलणी झाली आहेत, आम्ही सरकारशी बोलणी करतोय, काहीतरी त्रोटक माहिती ते द्यायचे. आणि जे काही ऑल इंडियाचे सुद्धा लीडर्स तेव्हा नरेश दास वगैरे या संबंधाने मंत्रणा करण्यासाठी मुंबईमध्ये आलेले होते. कारण का तर हा स्ट्राईक खरंच ऐतिहासिक असा होता आणि त्यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे अशा तऱ्हेचे प्रयत्न सर्व लीडर्स करत होते, पण ते काही फलद्रूप झाले नाहीत. पण त्यामुळे वळंजूंच्या बरोबर जवळीक निर्माण झाली आणि तेच वळंजू नंतर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी झाले आणि त्यांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्यांचंच बोट पकडून मी असोसिएशनमध्ये कामाला लागलो असं म्हणायला हरकत नाही. पण साधारण किती वर्ष म्हणजे नुसता कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि नंतर आपल्याला काही पद आपण घेतलं असोसिएशनचं, त्यासंबंधी जरा. नाही, असोसिएशनमध्ये कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष काम केलं, कारण पदाची कधीच अपेक्षा नव्हती आणि तसा काही विचारही नव्हता. पण कार्यकर्ता म्हणून सतत काम करत राहिलो, त्यामुळे मुंबईतल्या सर्व नेत्यांबरोबर दोस्ती झाली. ऑल इंडिया असोसिएशनमध्ये पण दोस्ती झाली. पण काळच असा होता की सतत चळवळ सुरू होती आणि त्या चळवळीमध्ये झोकून देऊन काम केलेलं असल्यामुळे संधी मिळत गेली. मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की बँक आपली जे मॅनेजमेंट आहे त्यांना कुठलंही समजा आपल्या एम्प्लॉईज संबंधी जर निर्णायक काही डिसिजन घ्यायचे असतील त्यावेळी ते असोसिएशनला आवर्जून बोलवायचे आणि त्यावेळी तुम्ही लोक जायच्यात आणि आपल्या मताला एक किंमत होती. म्हणजे असोसिएशनचं ते मत घ्यायचे, असं असं डिसिजन आम्ही घेतोय, तर तुम्हाला त्या संबंधी काय वाटतं? असं एखादं काही उदाहरण आहे की त्यासंबंधी आपण असोसिएशनला त्यांचं मत ग्राह्य घेतलं आणि त्या अंमलात आणलं मॅनेजमेंटने आपल्या? नाही, खरं सांगायचं तर रिझर्व्ह बँक मॅनेजमेंट म्हणजे खूप कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट आहेत. म्हणजे त्यांच्या डिसिजन्स आधी ते घेतात आणि नंतर बोलणी करतात, असा माझा एकंदरीत कयास आहे. आणि त्यामुळे आमच्या सांगण्याने त्यांनी असे अनेक डिसिजन्स आहेत. म्हणजे अगदी स्टॅग्नेशन 6वं स्टॅग्नेशन इन्क्रिमेंटची मागणी आम्ही केली निगोसिएशन्सच्या वेळेला. खूप डेप्युटी गव्हर्नरनी मान्य केलं, पण ते म्हणाले नाही, गव्हर्नरशी मला बोलल्याशिवाय मी मान्य करू शकत नाही आहे. आणि गव्हर्नर त्यावेळेला त्या दिवशी खाली उतरलेले होते. आम्ही खाली सिक्युरिटीनं सांगून गव्हर्नरना थांबवलं, डेप्युटी गव्हर्नर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, आणि आम्ही सगळे पळत गेलो आणि त्या डेप्युटी गव्हर्नर आणि गव्हर्नर आपल्या सेंट्रल ऑफिस बिल्डिंगच्या फायरमध्ये एअरझारा घालत ते डिस्कशन त्यांनी केलं आणि गव्हर्नरनी तिथे त्या डिस्कशनमध्ये त्यांनी अप्रुव्हल दिलं. हा एकमेव म्हणजे खूपच आठवणीतला असा हा प्रसंग आहे माझ्या. आपल्या असोसिएशनने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम केलंच, पण त्याबरोबर आपण काही सामाजिक बांधिलकी म्हणून काही उपक्रम असोसिएशनने राबवलेले आहेत. उदाहरणार्थ योगा क्लास वगैरे हे सगळे, त्या संबंधी आपण जरा सविस्तर बोललात तर आवडेल. नाही, ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशनची ओळख मी नेहमी सांगतो की इट इज अ ट्रेड युनियन विथ डिफरन्स. एक वेगळ्या तऱ्हेचं ट्रेड युनियन आहे. ट्रेड युनियनचं काम काय आहे की कर्मचाऱ्यांच्या सेवा सुविधा चांगल्या करून घेणे, पगारवाढ करून घेणे, हे ट्रेड युनियनचं नॉर्मल काम आहे. पण रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज असोसिएशननी अनेक इतर कामांमध्ये सुद्धा खूपच रस घेतला. म्हणजे आता तुम्ही म्हटलात तसं योगा क्लासेस रिझर्व्ह बँकेत सुरू करावे असा एक विचार असोसिएशनमध्ये आला आणि त्याला वळंजूंनी पूर्णपणे पाठिंबा द्यायचं असं ठरवलं. आणि तेव्हा आर सुर्वे आपल्या बँकेमध्ये होते
आणि ते अंबिका योग कुटीरशी निगडीत होते आणि त्यामुळे ते क्लासेस कंडक्ट करणं खूपच सोपं झालं. कारण हठयोगी निकम गुरुजींचं मार्गदर्शन, सुर्व्यांचा सहभाग, सौ सुर्व्यांचा सहभाग आणि कंटिन्युअसली 15 वर्ष रिझर्व्ह बँकेमध्ये आपण योगा क्लासेस चालवले आणि त्याचा उपयोग रिझर्व्ह बँकेतल्या असंख्य कर्मचाऱ्यांना झालेला आहे. फक्त क्लास 3ला नाही, म्हणजे फक्त असोसिएशनच्या सभासदांना नाही, तर त्याचा उपयोग अगदी अधिकाऱ्यांना सुद्धा झालेला आहे. आणि प्रत्येक योगा क्लासच्या उद्घाटनाला हठयोगी निकम गुरुजी तर यायचेच, पण रिझर्व्ह बँकेतला कोणीतरी उच्च अधिकारीसुद्धा त्या क्लासच्या उद्घाटनाला यायचं आणि शुभेच्छा द्यायचं आणि किंवा ते सुद्धा निकम गुरुजींचं मार्गदर्शन घ्यायचे. हा अनुभव आणि तो अनुभव खूपच चांगला होता. आणि त्यात आमचा विचार तोच होता की हेल्दी माइंड इज हेल्दी वर्कर, आणि त्यामुळे ते हेल्दी होण्यासाठी वर्कर्सनी योगा करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचा उपयोग निश्चितपणे झालेला आहे. एका मोठ्या पिढीला म्हटलं तर चुकणार नाही. तसंच आपण कर्मचाऱ्यांसाठी आपण हॉलिडे बांधले नागाव आणि खंडाळा, त्यासंबंधी त्यामागचा हेतू काय होता असोसिएशनचा? हॉलिडे होम हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या तरी. कारण त्या दोन्ही हॉलिडे होम्सच्या बांधकामात अगदी सुरुवातीपासूनच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी त्यामध्ये रममाण झालो होतो म्हटलं तर काही चुकणार नाही आहे. ॲक्च्युअली असोसिएशननी हॉलिडे होमची परंपरा खूप जुनी आहे. म्हणजे तेव्हा असं होतं की खंडाळ्याला किंवा लोणावळ्याला किंवा माथेरानला एखाद्या काय श्रीमंत माणसाचा बंगला भाड्याने घ्यायचा आणि तो बंगला आपल्या सभासदांसाठी खूप कमी भाडं घेऊन त्याची फॅसिलिटी त्यांना द्यायची, असं एकंदरीत तेव्हाची सिस्टीम होती. पण एकदा असं झालं की जे कोणी आपल्याला भाड्याने बंगले देत होते त्यांनी ते द्यायचं बंद केलं. खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांनी ते नाकारलं. त्यामुळे ती ॲक्टिव्हिटी कुठेतरी थांबली आणि मग वळंजूंच्या डोक्यात आलं की अरे आपलंच हॉलिडे होम का नसावं. आणि मग आपलं हॉलिडे होम असण्यासाठी मग प्रयत्न कसे करायचे, कारण हॉलिडे होम बांधणं काही सोपं काम नाही आहे. तर जेव्हा पगारवाढ होते त्यातनं जे काही ॲरियर्स मिळतात त्या ॲरियर्समधला एक छोटासा भाग सर्व सभासदांनी असोसिएशनला डोनेशन म्हणून द्यायचं आणि त्या डोनेशनमधनं आपण आता खरं तर इथे लेव्ही हा शब्द वापरला जायचा, पण तो मला खटकणारा शब्द आणि तो कॉन्ट्रीब्युशन असा शब्द मी वापरत होतो. आणि त्या कॉन्ट्रीब्युशनमधनं हे हॉलिडे होम्स बांधायचं. म्हणजे कोणीतरी आपल्याला ती संधी नाकारली आणि तरी आपल्याला उपयोग त्याचा झालाच पाहिजे म्हणून हॉलिडे होम्स बांधायचं असं असोसिएशनने ठरवलं. वळंजूंचा त्यात खूपच पुढाकार होता आणि त्यांनी खूप श्रम त्यासाठी सुद्धा निश्चितपणे घेतले. म्हणजे जागा शोधण्यासाठी आम्ही किती ठिकाणी गेलेलो आहे, त्याला काही आठवण झाल्यावरती खूप आश्चर्य वाटतं की आपण असे कसे फिरलो इतके कुठे. पण डोक्यामध्ये एक पक्कं होतं. आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा असा की बँकेची हॉलिडे होम्स तेव्हा नव्हती. बँकेकडे फक्त एक लोणावळ्यातलं हॉलिडे होम आणि मला वाटतं कर्नाटकातलं एक हॉलिडे होम, असं 2च बँकेची हॉलिडे होम होती. आणि बँकेची हॉलिडे होम्स मिळणं खरं दुरापास्त असायचं आणि त्यामुळे आपली स्वतःची सोय आपण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हॉलिडे होम्स बांधले आणि दोन्ही हॉलिडे होम्स इतकी छान, म्हणजे मला सांगायला खरंच अभिमान वाटतो आहे की खूप चांगली हॉलिडे होम्स बांधली. अनेक कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता, कॉन्ट्रीब्युशन जमवायलासुद्धा आणि ॲक्च्युअल बांधकाम असतानासुद्धा. आणि त्या हॉलिडे होम्सच्या उद्घाटनाला मुंबईतनं खंडाळ्याला 2000 जणांना आम्ही घेऊन गेलो होतो. ट्रेननी बसनी असं 2000 जणांना तिथे नेलं होतं. जे त्यांच्या काय नाश्त्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था. आणि उद्घाटनाला आले होते कोण? रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर जानकीरामन, खंडाळ्याचं मी सांगतो आहे. आणि तिथे सुधीर जोशी मुंबईचे माजी महापौर आणि सुरेश प्रभू
ते सारस्वत बँकेचे चेअरमन होते. असे 3 दिग्गज त्या हॉलिडे होमच्या उद्घाटनाला आलेले आणि 2000 जणांची नाश्त्याची जेवणाची व्यवस्था आणि इतका छान कार्यक्रम झाला होता. खरंच खूप अभिमान वाटतोय आणि ते आठवलं की खरंच बरं वाटतंय. आपण हे करू शकलो, आपण यामध्ये खूप काम करू शकलो आणि त्यामुळे लोकांपर्यंत पोचता आलं. अनेकांना शंका होत्या की काय असोसिएशन करताय म्हणजे काय, पण हॉलिडे होम पाहिल्यावरती लोकांना खरंच बरं वाटलेलं होतं. आणि तोच अनुभव नागावचं हॉलिडे होम त्याचं बांधकाम आहे, ती जागा शोधणं, नागावमध्ये अलिबागमध्ये जागा घेणं सोपं नाही आहे. कारण जमीन कशा प्रकारची आहे ती ॲग्रिकल्चर वगैरे त्यामध्ये खूपच वेगवेगळे प्रकार आहेत. आणि मग आम्ही ठरवलेली जागा नेमकी ती ॲग्रिकल्चर निघणार आणि असं करत त्याच्यात थोडासा वेळ लागला. पण आपली छानपैकी जागा मिळाली आणि छानपैकी हॉलिडे होम बांधून झालं. आणि तिथे सुद्धा असे 2000 जणं, काही बसने, आम्ही तर एक मोठी बोटच भाड्याने घेतली होती. त्या बोटीत 400 जणं बसून अलिबागला गेले होते आणि छान असं तिकडचा उद्घाटन सोहळा खूपच छानपैकी झाला होता. आणि आजही आपले जे कोणी तिथे जात आहेत ते सगळे नावाजत आहेत की छान हॉलिडे होम्स आहेत, आपण छान मेंटेन केलेले आहेत. अर्थात आता दोन्ही हॉलिडे होम्स आता 20 वर्ष झालेली आहेत. कुठेतरी डागडुजी वगैरे काय करायला लागतेच आहे आणि मेंटेनन्सचा आता खर्च थोडासा वाढतोय असं वाटतंय. पण एनिवे आपल्या मेंबर्सनी बऱ्यापैकी सपोर्ट केलेला आहे आणि खूपच चांगल्या प्रकारे हॉलिडे होम्स आपण चालवतोय. दोन्हीकडचे केअरटेकरही चांगले आहेत, चांगलं जेवण देत आहेत, चांगले स्वच्छता ठेवली जाते. हॉलिडे होम म्हटलं की मला खूपच मी भरभरून बोलू शकतो त्याच्यावरती. मित्र हो, माझी या हॉलिडे संबंधी काही आठवणी आहेत, ती 2 मिनिटात म्हणजे आपल्याला सांगतो. या दोन्ही हॉलिडे होम मध्ये मी स्वतः जाऊन आलेलो आहे आणि जे उद्घाटन खंडाळ्याला झालं त्याच्यात मी सहभागी होतो. म्हणजे काय कष्ट घ्यावे लागले असतील असोसिएशन. 1800 माणसांची सोय करणं एक अशक्य काम आहे केवळ. पण असोसिएशनकडे असलेली जी माणसं, फौज म्हणा, त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज. आणि दुसरी एक आठवण मला अशी, त्याबद्दल मी सुभेदार साहेबांचं, म्हणजे सुभेदार साहेब नसते तर ते काम झालंच नसतं. माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपले काही सुभेदार साहेब स्वतः क्लासिकलचे चाहते आहेत, अनेक मैफिली ते अटेंड करतात आवर्जून. म्हणजे असोसिएशनचे निगडीत असले तरी माणसाला एक वैयक्तिक काहीतरी आवड असते. त्यापैकी शास्त्रीय संगीत ऐकणारे म्हणजे मी बघितले, कारण हे लीडर जे लोक असतात त्यांना संगीतामध्ये जास्त इंटरेस्ट नसतो. त्यामुळे आमचं ट्युनिंग बरेच वेळा जमतं. तर साहेबांना मी एकदा असं म्हटलं की माझी एक इच्छा आहे की खंडाळ्यामध्ये आपण एक काहीतरी शास्त्रीय संगीताची मैफल करावी. तर साहेबांनी मला विचारलं की बाबा काय तुझ्या डोक्यात आहे. तर माझे त्यावेळी CR व्यासचे चांगले संबंध होते. त्यांचा मुलगा जो सुहास व्यास होता तो बँकेमध्ये नोकरीला होता, त्याच्याकडे बरेच वेळा जायचो. तर त्याला मी असं म्हटलं की माझी इच्छा आहे की आमचा हॉलिडे होम मी बोलून बघतो आणि आपल्याला जाणं तर तुम्ही तिघही या तिकडे, म्हणजे CR व्यास, सतीश आणि सुहास. साहेबांची पहिली परमिशन घेतली आणि म्हटलं आपल्याला हॉलिडे होम मिळतील का. त्यांनी एका मिनिटात सांगितलं घेऊन टाक. हे एकमेव उदाहरण आहे की सगळे रूल्स माझ्या नावावर होते त्यावेळी. म्हणजे देसाई, मला लोक विचारायचे अरे इथे बुकिंग तुझे सगळ्या रूम घेतल्या. म्हटलं तुम्हाला हळूहळू करेल. आणि त्यावेळी आम्ही 2 बस नेल्या होत्या आणि अशी ती माझी त्याचं साक्षीदार आपण आहातच. तर त्यासंबंधी आपली एक आठवण असेल तर आपण जरूर सांगा. आपल्या सहकार्यामुळे ते शक्य झालेलं होतं, अदरवाईज ते इट इज व्हेरी डिफिकल्ट. नाही, ती खूपच छान अशी मैफिल खंडाळ्यामध्ये झाली आपल्या हॉलिडे होममध्ये. निर्धार, आपल्या हॉलिडे होमचं नाव खरंच निर्धारपूर्वक बांधलं म्हणून निर्धार, कारण कुठेतरी पैशांची कमतरता, दुसरे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम्स आणि त्याला तोंड देताना खूप निर्धारपूर्वक काम करायला लागलं म्हणून निर्धार वळंजूंनी ठरवलेलं नाव. आणि निर्धारमध्ये जी एक मैफिल झाली, व्यास कुटुंबीय सगळे तिथे आलेले आणि उत्कृष्ट अशी सोय तिथे. काय गेल्यावर संध्याकाळी आल्यावर सगळ्यांची जेवणाची आणि छान जेवण झाल्यानंतर गप्पा मारत सगळेजण बसले आणि CR व्यासांनी जे काही सुरुवात, म्हणजे सुहास व्यास पहिल्यांदी, आणि हे तिघेही व्यास कुटुंबीय आणि त्यांची मुलाखत घ्यायला मंगला खाडीलकर होत्या आणि साथीला पुरुषोत्तम वालावलकर. म्हणजे
जी काही रात्रभर मैफिल रंगलेली होती, खरंच खूप अविस्मरणीय असा तो प्रसंग होता. आणि खरंच मला केव्हाही म्हटलं की व्यास म्हटलं, कारण व्यासांची गाणी आम्ही सतत कुठे ना कुठेतरी जाऊन ऐकत होतो. आणि खाडिलकर मॅडमनी तर खूपच मजा आणली आणि खूप असं घरगुती असं वातावरण तिकडे होतं. आणि त्या वातावरणात छान अशी मैफिल आणि काय म्हणतात त्याला, निसर्गाने सुद्धा छान साथ दिलेली. आणि त्यात आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे सगळी मैफल झाल्यानंतर आता सगळे निघणार आहेत, तेव्हा पुरुषोत्तम भालावलकर आणि व्यास गुरुजी गप्पा मारत बसले होते. आणि त्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या, आम्ही आपलं त्यांना चहा पाठवायचं आणि ते चहा पित गप्पा. आणि एकदम मला बोलवलं आहे म्हणून निरोप मला मिळाला, कारण मी कुठेतरी बाहेर होतो आणि मला निरोप मिळाला. तर त्यांना मी गेलो तिथे. म्हणाले, आमचा विचार आहे की अजून एखादा दिवस इकडे राहावं, तर तुम्ही परवानगी द्याल का? आणि आम्ही एकंदर या वातावरणावर, या वास्तूवर खूप खुश आहोत, तर आम्हाला एक दिवस अजून राहायला द्या. मी म्हटलं, खरंच मी उपकृत आहे की तुम्ही इथे राहत आहे. आणि त्यांनी आणखीन एक दिवस तिकडे मुक्काम केला. खूपच त्यांनाही आवडलं आणि आम्हालाही आवडलं. अशी एक खूप चांगली आठवण निर्धार हॉलिडे होमची आहे. थोडंसं मी याच्यात ऍड करेन. तर ज्यावेळी मी मैफिल ठरवली तिघांची, त्यांनी मला सांगितलं, मानधन हा विचार डोक्यात आणू नकोस, आम्ही येणार, तुला काय द्यायचं तर दे. म्हणजे असे मोठे कलाकार तसे येत नाहीत, ते पहिलं आपलं मानधन सांगतात. त्यांनी कुठेही अट घातली नाही. आता मी काय पैसे त्यांना दिले मलाही आठवत नाही आता, बरीच वर्ष. त्याच्यानंतर आपल्याला आठवत असेल की अशोक पाटोळे, राम पागे यांचा एक कार्यक्रम आपण तिकडे केला होता रात्रभर. राम पागे, अशोक पाटोळे होता तिकडे, त्याची मुलाखत होती. आणि राम पागेनी काही रेकॉर्ड्स लावले होते जुन्या, त्याच्यावर त्यांनी भाषण. म्हणजे आणखी एक कार्यक्रम मी केला होता, आय डोंट नो म्हणजे आपण होता का त्यावेळी, मला कल्पना नाही. नीला भागवत आणि तो अमरेंद्र धनेश्वर, ओके, असं दोघे आले होते. आणि तेव्हाही रात्रभर गाण्याचा कार्यक्रम झाला. बरं, हे झालं हॉलिडे होमचं. याच्या व्यतिरिक्त मला आठवत आहे की ज्यावेळी मुंबईमध्ये अगदी जोरदार पाऊस झाला, गाड्या वगैरे बंद होत्या, लोक गेले सगळे ट्रेनला, पण ट्रेन चालू नव्हत्या. असोसिएशनला ज्यावेळी कळलं की ट्रेन बंद आहेत, लोक अडकलेत, तर असोसिएशनने सगळ्यांना मागे बोलवलं, आपले कार्यकर्ते पाठवून, आणि त्यांची सोय केली बँकेमध्ये. त्यांना जेवण दिलं, दुसऱ्याची चहा दिला. त्या संबंधी आपण, कारण हे खरोखर मोठं काम आहे आपल्या. खूपच मोठं काम घडलं आमच्या हातून. त्या दिवशी काय पाऊस सुरू झालेला होता. फोर्टमध्ये पाऊस नव्हता, पण सबबमध्ये तुफान पाऊस आहे असं आम्हाला कळलं. तर माझी बायको त्या SNDT युनिव्हर्सिटीमध्ये, तर तिला मी फोन केला. तर ती म्हणाली, इथे प्रचंड पाऊस पडतोय, रात्रीसारखा काळोख झालेला आहे, आमचं ऑफिस बंद झालेलं आहे, आणि मी कॉलनीमध्ये, सांताक्रूज कॉलनीमध्ये शिरते आहे, पण तिथेही तुडुंब पाणी आहे, तर तुम्ही पण लवकर घरी निघा वगैरे असं त्यांनी सांगितलं. पण म्हणजे इतका गोंधळ तिकडे आहे, आणि फोर्टमध्ये तितका पाऊस नव्हता. आणि हा रिपोर्ट मिळाल्यावर मी पहिल्यांदा कॅन्टीनच्या लोकांना बोलवलं. काय तुमच्याकडे डाळ तांदूळ काय आहे का? ते म्हणाले आहे, पण तितका नाही, एक दिवस पुरेल असं आहे. डायरेक्ट अपना बाजारमधनं तुम्ही डाळ तांदूळ आणा ताबडतोब, आपल्याला मोठी जंगी सोय करायला लागणार आहे. आणि त्यांनी ते केलं. आणि मग एकंदर रिपोर्ट्स येतच होते की पाऊस कसा पडतोय आणि गोंधळ कसा आहे तो. आणि मग VT स्टेशन, चर्चगेटला लोक गेलेले आहेत, त्या सगळ्यांना ट्रेनमधनं बोलवून बँकेत आणलं. बँकेत काय, बँकेशीही बोललेलं होतं, बँकेने पण सोय करायचं ठरवलं होतं. पण कॅन्टीनमध्ये जी काही जेवणाची सोय झाली त्याला काय तोड नाही. म्हणजे जवळजवळ 3000 लोकांना आम्ही त्या दिवशी रात्री जेवायला दिलं. 11:30-12पर्यंत जेवणं सुरू होती. आणि सगळे खुश तिथे बँकेने त्या, आणि असोसिएशन ऑफिस, लाऊंज, सगळीकडे बसण्याची, झोपण्याची सोय केली. असं हे दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार करायला लागला, कारण तेव्हाही ट्रान्सपोर्ट सुरू झालेला नव्हता. आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या रिझर्व्ह बँक कर्मचाऱ्यांची सेवा करू शकलो. आणि हे असोसिएशन ऑफिसमध्ये बसून मी फोनवर सगळी ही अरेंजमेंट करू शकलो. पण मी क्रेडिट देतो की माझ्या पत्नीला, की तिचा फोन आला म्हणून इकडे किती विदारक परिस्थिती सबबमध्ये आहे त्याची आम्हाला माहिती मिळाली.
कारण सांताक्रूज कॉलनीमध्ये पाणी संपूर्ण पाणी म्हणजे पाणी तुडवतच जायला लागलेलं होतं. आणि त्यामुळे त्या कठीण आणि 2 दिवसानंतर आम्ही घरी आलो. बँकेतच मुक्काम करायला लागला होता. आणि आपल्या बँकेतल्या काही एका डिपार्टमेंटनी मोठ्या हॉटेलमधनं डिपार्टमेंटच्या लोकांची सोय केली, पण एका डिपार्टमेंटच्या हेडनी कॅन्टीनमध्ये कोणाला तरी पाठवून चांगलं गठ्ठाभर कुपनं घेतली आणि तीच कुपनं आपल्या डिपार्टमेंटमध्ये वाटली. असे चांगले काहीतरी किस्से आमच्या माहितीत. पण चांगली सोय आम्ही करू शकलो आणि कॅन्टीन कर्मचारी आणि कॅन्टीन कमिटीचे तेव्हाचे लोक त्यांना खरंच दाद देणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त असोसिएशन तर्फे म्हणजे स्पोर्ट्स क्लब जो आपला होता, असोसिएशनचीच सगळी माणसं निगडित होती. फेस्टिवल ऑफ सॉंग्स आपण एक उपक्रम राबवत होतो त्यावेळी. त्या उपक्रमाचे कारण आपल्याला म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे, त्या उपक्रम आपण बरेच वर्ष राबवला. अजून सुद्धा मला वाटतं तो चालू आहे. आणि आपण सुद्धा असोसिएशनची मला वाटतं एक कॉम्पिटिशन घेतली होती, त्या संबंधी जरा. फेस्टिवल ऑफ सॉंग्स हा तर काय नियमित प्रत्येक वर्षी होणारा कार्यक्रम आणि त्यामध्ये असोसिएशनचे कार्यकर्ते किंवा असोसिएशनशी निगडीत असलेले गायक वगैरे सगळेच जण तिथे हिरिहिरीने भाग घ्यायचे आणि आयोजनामध्ये सुद्धा काम करायचे. संदीप देशपांडेंचं नाव मी आवर्जून घेईन, अविनाश पाध्ये यांचं मी नाव आवर्जून घेईन. आणि त्यांनी खूपच त्यासाठी ते मेहनत घ्यायचे आणि कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट केला जायचा. आणि तसाच त्यातनाच काय स्फूर्ती घेऊन असोसिएशनला 100 वर्ष होताना गाता रहे मेरा दिल या नावाचा एक स्पर्धात्मक कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आणि त्या स्पर्धात्मक कार्यक्रमाला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि ऑफिसर्स लाऊंजमध्ये जे काही कार्यक्रम शेवटचा म्हणजे फायनल झाली त्या कार्यक्रमाला ऑफिसर्स लाऊंज अगदी गच्च भरलेला होता आणि खूप चांगला असा कार्यक्रम आम्ही प्रेझेंट करू शकलो. गाता रहे मेरा दिल. रिझर्व्ह बँकेमध्ये खूप चांगले गायक गायिका होत्या आणि अजूनही आहेत. नवीन आलेल्या मुलांमध्ये सुद्धा चांगले गायक गायिका आहेत. हे खरंच आवर्जून नोंदवावं असं मला वाटतंय. या व्यतिरिक्त असोसिएशनने आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट केली की ऑफिसर टेस्टला ग्रेड ए ऑफिसर्सला ज्यावेळी कर्मचारी बसायचे तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी क्लासेस आपण सुरू केले. त्या संबंधी ते क्लासेस खूपच महत्त्वाचे असे क्लासेस. आणि वर्षानुवर्ष परीक्षा लागली की ते क्लासेस लगेच विचारणा व्हायची क्लासेस कधी करताय. आणि ते क्लासेसची आम्ही सर्व अरेंजमेंट करायचं. गिरीश साटम, चंद्रा बालकृष्णन हे त्यामध्ये थोडा जास्त सहभाग त्यांचा म्हणजे आयोजनामध्ये. आणि मग लेक्चरर कोण बोलवायचे तर रिझर्व्ह बँकेतले सिनियर ऑफिसर्सना लेक्चरर म्हणून बोलवायचं. आणि त्यासाठी मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करणार की तुमच्या एकंदरीत अनुभवाचा आणि नॉलेजचा उपयोग या विद्यार्थ्यांना होऊ द्या. आणि त्याप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन सर्व सिनियर ऑफिसर्स तिथे लेक्चरसाठी यायचे. आणि त्या क्लासेसचा खूप फायदा सर्व सभासदांना परीक्षा देताना निश्चितपणे झालेला आहे. एक छोटीशी आठवण सांगतो की PDO हॉल किती प्रचंड होता आणि 200-250 जण तिथे बसले आणि ते समारोप होता, त्या क्लासचा समारोप होता, शेवटचं लेक्चर. आणि त्या लेक्चरला ते BS शर्मा म्हणून चीफ मॅनेजर होते किंवा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतील, त्यांना बोलवलं होतं. आणि तो क्लास बघून त्यांनाही आश्चर्य वाटलेलं होतं की असोसिएशन हे क्लास कसा कंडक्ट करतोय वगैरे. कारण असं की असोसिएशनचे सभासद प्रमोशन झालं की सभासद संख्या कमी होणार आणि तरीसुद्धा असोसिएशन हे क्लास कंडक्ट करते ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं होतं. आणि त्यांनी ते पब्लिकली त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं की ये मेरे बगल में बैठा है, ये एक पागल आदमी बैठा है, उसकी मेंबरशिप कम होगी फिर भी वो ये क्लासेस कंडक्ट कर रहा है. म्हणजे मॅनेजमेंटनी सुद्धा त्याची नोंद घेतली की आपल्या मेंबर्सच्या उत्कर्षासाठी कसं असोसिएशन काम करत आहे आणि असोसिएशनची मेंबरशिप कमी होईल याची कुठे धास्ती न बाळगता उत्कर्ष कसा होईल मेंबर्सचा असं काम करणारी असोसिएशन. आणि मला आवर्जून सुधाकर साहेबांची आठवण येते. सुधाकर साहेब अजूनही माझ्या TV सुधाकर आणि श्रीधर एक्सचेंज कंट्रोल
विषय घ्यायचा आणि सुधाकर कोणताही विषय घ्यायचा. आम्ही स्वतः ते क्लासेस अटेंड केलेले आहेत आणि बऱ्यापैकी फायदा झाला आम्हाला त्याचा. आणखीन एक किस्सा सांगेन तर म्हणजे ते एकदा त्या क्लासेससाठी आम्ही परवानगी, म्हणजे सगळी तयारी झालेली आहे आणि परवानगी बँकेची मिळायला पाहिजे ना, ती परवानगी येतच नाही. त्या रिजनल डायरेक्टरच्या टेबलवर परवानगीचे पेपर्स पडले आहेत आणि ते त्याच्यावर सही करत नाही आहेत. आता काय सगळ्यांना चिंता लागून राहिली होती. मग मी रिजनल डायरेक्टरांकडे गेलो आणि तेव्हा ते YSP थोरात, यशवंतराव थोरात रिजनल डायरेक्टर होते आणि त्यांना म्हटलं साहेब ते असं असं आहे आणि हे प्रत्येक वर्षीची प्रथा आहे आणि अजून परमिशन मिळाली नाही आहे आणि तुम्ही असताना ते होत आहे, त्याचं थोडंसं आश्चर्य वाटतंय. मी काय प्रोटेस्ट वगैरे काही केलं नाही म्हणून त्यांना असं सांगितलं. ते म्हणाले अरे तुझं लेक्चरच कोण आहेत रे, जरा मला सांग. मी सांगितलं. मग इंग्लिश कोण शिकवणार आहे? मी म्हटलं इंग्लिशचं अजून आम्ही नॉर्मली बाहेरचं प्रोफेसर आणतो आहे पण ते अजून फायनलाइज झालेलं नाही आहे. पण ते म्हणाले मी तुला सजेस्ट केलं लेक्चरर इंग्लिशचं, तर तू मान्य करशील का? म्हटलं तुम्ही सांगणार म्हणजे कोणीतरी चांगलंच सांगणार ना, तुम्ही सांगा, आम्ही हो म्हणतो. म्हटलं ती कंडिशन आहे का त्याच्यासाठी, परमिशनसाठी? ते म्हणाले अरे मी माझंच नाव सजेस्ट करणार आहे. मी म्हटलं चला ठीक आहे. आम्ही आणि ते लगेच म्हणजे परमिशन दिली. दुसऱ्या दिवशी त्यांनीच इंग्लिशचा क्लास घेतला, खूप चांगलं शिकवलं त्यांनी. आणि म्हणजे आमचे संबंध खूप चांगले असल्यामुळे त्यांनी ते थोडीशी गंमत केली होती आमच्याबरोबर. पण त्यांनी क्लास म्हणजे त्यांच्या सौसुद्धा एक लेक्चर घ्यायला, तेव्हा त्या DIOमध्ये होत्या आणि त्यांनी सुद्धा खूप चांगलं लेक्चर दिलेलं होतं. तर असे उच्च अधिकारी रिझर्व्ह बँकेचे ते क्लासला येत होते आणि त्या क्लासचा उपयोग सर्व सभासदांना झालेला आहे निश्चित. असोसिएशननी अनेक सोशल ॲक्टिव्हिटीज केल्या की सामाजिक जाणीव काय असते हे दाखवून देण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले आणि त्यामध्ये ब्लड डोनेशन ड्राईव्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबई शहरामध्ये रक्ताची आवश्यकता अनेक ठिकाणी असते. ॲक्सिडेंट्स होतात, ऑपरेशन्स होतात तिथे आणि रक्ताची खरंच आवश्यकता भासते. म्हणून रक्तपेढ्यांचे लोकसुद्धा आम्हाला अप्रोच व्हायचे आणि वर्षानुवर्ष असोसिएशननी ब्लड डोनेशन ड्राईव्स कंडक्ट केले आणि रिझर्व्ह बँक कर्मचाऱ्यांनी निश्चित त्यात सहभाग घेतला आणि एका दिवशी 300-400 ब्लड बॉटल्स कलेक्शन आपण केलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारने त्याला काही खरंच काही सर्टिफिकेटसुद्धा दिलेली आहेत. असं हे खूप चांगलं काम असोसिएशनच्याकडनं झालेलं आहे. कॅन्सर पेशंट्सना मदत करण्यासाठी सुद्धा अनेक कामं केलेली आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी किंवा भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी सुद्धा असोसिएशनचे कार्यकर्ते हिरिहिरीने पुढे गेलेले आहेत. आणि त्याला मुख्य म्हणजे असोसिएशनकडे काहीतरी फंड होते आणि ते फंडसुद्धा मेंबर्सकडनं मिळालेले. त्याचा विनियोग सोशल ॲक्टिव्हिटीसाठी झालेला आहे आणि त्याचा आवर्जून उल्लेख करावा असं मला वाटतंय. रिझर्व्ह बँकेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या खूप वाढायला लागल्यावर त्यांचा असोसिएशनच्या ॲक्टिव्हिटीजमधला सहभाग तसा नगण्यच होता आणि त्यामुळेच महिलांसाठी काही स्पेशल सेमिनार्स ऑर्गनाईज आम्ही केली आणि त्या सेमिनार्समध्ये सगळ्यांनी ज्या तऱ्हेने उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला आणि त्याचा परिणाम पुढच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्हाला दिसला आणि खरंच ते सेमिनार्स खूप सक्सेसफुल झाले. त्याचबरोबर आम्ही महिला दिनाचे कार्यक्रम सुद्धा सुरू केले. महिला दिनाचं सेलिब्रेशन रिझर्व्ह बँकेत सुरू करणारे आम्ही पायोनियर्स आहोत असं म्हटलं तर काही चूक होणार नाही. त्या कार्यक्रमांना होणारी प्रचंड गर्दी हाच खरंच बघण्यासारखा किंवा अनुभवण्यासारखा जो प्रसंग होता असं म्हटलं तर चुकणार नाही. मला आज या ठिकाणी आपला निरोप समारंभ आठवत आहे. आपण ज्यावेळी निवृत्त झालात त्यावेळी एक भला मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता मेन बिल्डिंगच्या सभागृहात खाली. आणि बरे माणसं आली होती. मला वाटतं हे होते सुबीर गोकर्ण, डेप्युटी गव्हर्नर मनोहर जोशी आले होते. मनोहर जोशी. मी ज्यावेळी एंट्री केली, कारण त्यावेळी मी डिबोडीत काम करायचो, मी जे आलो तर आत पाऊल ठेवायला जागा नव्हती. त्या समारंभाच्या काही आठवणी. हे काय म्हणतात ते आत्मस्तुती होईल नाही असं बोलणं आहे. नाही,
यू आर रिझर्व फॉर दॅट. नाही, असा निरोप समारंभ रिझर्व्ह बँकेत झालेला न भूतो न भविष्यती. म्हणजे वळंजूंचा निरोप समारंभ सुद्धा तितक्याच जोरात झालेला होता, पण तरीही माझा निरोप समारंभ म्हणजे जवळजवळ 3,000 लोक तिथे त्या दिवशी आलेले. सुबीर गोकर्ण, डेप्युटी गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि अनेक 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 मान्यवर, अनेक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आणि डेप्युटी गव्हर्नर्स येऊन माझ्याबद्दल बोलून गेले. बँकिंग इंडस्ट्रीतले सगळे ट्रेड युनियन लीडर्स, रिझर्व्ह बँकेतले सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी सगळे तिथे आलेले आणि खूप चांगलं आयोजन. अर्थात त्यामध्ये माझा सहभाग अजिबात नव्हता आणि मला हे माहीतच नव्हतं की इतकं काहीतरी केलं आहे म्हणून. कारण मी काय म्हणतो शेवटची काय सुट्टी घेऊन, शेवटची LFC घेऊन बाहेरगावी गेलेलो. 10-12 दिवस मी इथे नव्हतोच आणि आलो तेव्हा मला जरा काहीतरी कोणकोण लागायला लागली काहीतरी. पण तेव्हा डिपार्टमेंटमधलं फेअरवेल पण खूपच मोठं झालं आणि तेव्हा डिपार्टमेंटमध्ये फेअरवेल आहे हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरना कळलं. सिन्हा मी DBC मधनं मी होतो त्यावेळी. तर त्या सिन्हा म्हणून एक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते, त्यांनी आमच्या CGMना विचारलं, सुभेदार रिटायर हो रहे आपने हमको बताया नहीं, फेअरवेल करते है की नाही. त्यांनी सांगितलं दुपार को फेअरवेल आहे आणि ही केम फॉर दी फेअरवेल आणि ही स्पोक सो वेल. एनिवे, पण ते दॅट वॉज ऑल्सो मेमोरेबल फेअरवेल विद इन द डिपार्टमेंट. आणि हा तर खूपच मोठा, मी त्याचा साक्षीदार आहे. मी आलो ते मला आत पाऊल ठेवायला जागा नव्हती, एवढं गच्च सभागृह भरलेलं होतं आणि अनेकांनी आपल्याबद्दल आपली स्तुती केलेली आहे ते मी ऐकलंय माझ्या कानाने. मी तेव्हाही म्हटलं या स्तुतीत मी खरं पात्र आहे की नाही मला माहित नाही. पात्र असल्याचे लोक करत नाही असे कार्यक्रम, सगळ्यांचेच झाले असते. आता मी एका अशा प्रश्नाकडे येतोय की आपलं एक शताब्दी वर्ष चालू आहे असोसिएशनचं. त्या निमित्ताने आपण निम्या ठिकाणी कार्यक्रम केले. तर एका कार्यक्रमात सांताक्रूजला मी आलो होतो, पण निम्या ठिकाणी आपण कार्यक्रम केलेत. त्याचा हेतू नो डाऊट सगळ्यांनी एकत्र यावं, रिटायर्ड लोकांनी जमावं हा आपला हेतू होता. पण आपल्याला ते करण्यामागचं काय प्रयोजन होतं? निम्या ठिकाणी जे कार्यक्रम झाले म्हणजे असोसिएशनचे मेंबर्स म्हणजे आधी मेंबर काय क्लास 3 म्हणून मेंबर होते, नंतर ते ग्रेड A झाले, ग्रेड B झाले, ग्रेड C, म्हणजे अनेक पायऱ्या चढत ते गेले आणि मुंबई शहरामध्ये राहत आहेत. पण तसा संपर्क त्यांचा असोसिएशनशी कमी, पण त्यांची सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असोसिएशनच्या या 100 वर्षाच्या वाटचालीत आहे आणि त्यामुळे त्यांना कुठल्या तरी कार्यक्रमात सहभागी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण एकंदरीत मुंबईतल्या सगळ्यांची संख्या बघता एका ठिकाणी त्यांना घ्यायचं म्हणजे वानखेडे स्टेडियमच आपल्याला तिथे भाड्याने घ्यायला लागेल असा एकंदर. आणि मग तो कार्यक्रम कधी होईल, किती कसा विस्कळीत काही झाला तर प्रॉब्लेम आहे, कारण संध्याकाळी उशिरापर्यंत थांबता येणार नाही. असे अनेक आम्ही पैलूंवरती खूप विचार केला आणि मग ठरवलं की वेगवेगळ्या ठिकाणी आपण असे कार्यक्रम केले तर आपल्या ह्या सगळ्या जुन्या सभासदांना सोयीचं होईल की त्यांच्या घरापासून आपण जवळच जाऊ आणि त्यांनाही आनंद वाटेल की यायला. आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्यांदा दहिसर कॉलनीमध्ये केला, म्हणजे बोरिवली वगैरे त्या भागातल्या सगळ्यांना तिथे येता येईल. नंतर बेलापूरला गेला, ठाण्याला गेला, अगदी पुण्यातसुद्धा गेलो आणि पुण्यातसुद्धा खूपच सिनियर आपले जुने मेंबर्स तिथे येऊन भेटले. त्यांनाही खूप बरं वाटलं, आम्हालाही निश्चितपणे खूप बरं वाटलं. आणि ते खरंच काय म्हणतात त्याला रियुनियन, आणि इतके सगळे आनंदी होते कारण ते असोसिएशनच्या इतक्या वर्ष, आता हा जो काय मी 72 सालचा लढा किंवा 79 सालचा लढा आहे, आपण 1979च्या लढ्यासंबंधाने बोललो नाही आहे, तो अति ऐतिहासिक असा लढा असोसिएशनने दिलेला आहे. आणि त्या लढ्यामध्ये सहभागी असलेले आपले सगळेजण तेव्हा भेटले किंवा काही जण डिसमिस झाले होते, सस्पेंड झाले होते, अरेस्ट झाले होते, ते सगळेजण त्यांना सगळ्यांना आम्ही बोलवत होतो. खरंच ते हे जे रियुनियन जे काय गेट टुगेदर झालेलं आहे खूपच छान असं, म्हणजे आमच्या डोक्यात ते अरेंज करताना जे काय डोक्यात होतं ते खूपच फलद्रूप झालं असं म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही आहे.
बरं, त्याचा समारोप आता 24 नोव्हेंबरला होतोय. हो. त्या संबंधी आपण जरा म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचेल 24 नोव्हेंबरचा कार्यक्रम जो आहे त्या संबंधी. आता सेलिब्रेशन आहे, हे काय सेलिब्रेशन आपण वर्षानुवर्ष करत राहू शकतोय, पण त्याचं महत्त्व की शताब्दी 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि म्हणून हे अनेक कार्यक्रम आपण आयोजित केले. या संबंधाने म्हणजे एक गेट टुगेदर, जुन्या मेंबर्सचे गेट टुगेदर्स केलेली आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा केले. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने गंगाराम गवाणकरांना आपण बोलवलं. त्यांनीसुद्धा खूप चांगलं भाषण, त्यांच्या गंगाराम गवाणकर म्हणजे खूपच मिश्किल त्यांचं बोलणं असतं आणि त्यांनी खूपच छान प्रकारे प्रेझेंटेशन केलं. पण आणखीन खूप छान प्रेझेंटेशन केलं अमरीश मिश्रांनी. त्या लता मंगेशकरांबद्दल, मी भारतरत्न लता मंगेशकरांना ट्रिब्यूट देण्यासाठी अमरीश मिश्रांना बोलवलं होतं आणि त्यांनी त्यांच्या आठवणी ज्या तऱ्हेने सांगितल्या, खरंच खूप छान गाणीसुद्धा त्यांनी ऐकवली आणि खूप चांगल्या आठवणी सांगितल्या. असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही केले. स्पोर्ट्स फील्डमध्ये सुद्धा कार्यक्रम झाले. क्रिकेटच्या टुर्नामेंट्स झाल्या, कॅरमच्या टुर्नामेंट्स झाल्या, चेसच्या टुर्नामेंट्स झाल्या. अशा त्याही टुर्नामेंट्सना खूपच चांगला प्रतिसाद आत्ताच्या मेंबर्सकडनं मिळाला. म्हणजे भायखळा कॉलनीमध्ये इतकी गर्दी कधीच जमली नसेल असं मला तरी वाटतंय. इतके त्या क्रिकेटच्या टुर्नामेंटच्या दिवशी तिथे गर्दी, म्हणजे आपले सगळे मेंबर्स जमले होते. खूप छान आयोजन आम्ही केलं होतं त्याचं. आलेल्या सकाळपासून आले आहेत म्हणून त्यांना सकाळी ब्रेकफास्टमध्ये, मॅच संपल्यावरती तिथे त्यांना ड्रिंक्स किंवा नंतर लंचची व्यवस्था वगैरे, खूप छान व्यवस्था आणि खूप चांगले टुर्नामेंट. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही या शताब्दी निमित्ताने केले. आणि आता शताब्दी सोहळा कुठेतरी थांबवायला पाहिजे, त्यामुळे त्याचा समारोप करण्यासाठी 24 नोव्हेंबरला एक कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे. आणि तो कार्यक्रम आहे 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजता अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा, आपल्या जिजामाता उद्यानाच्या पाठच्या बाजूला एक नवीन नाट्यगृह मुंबई महानगरपालिकेने उभारलेलं आहे. खूप छान असं नाट्यगृह आहे, तिकडे हा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमातनं या शताब्दी महोत्सवाचा समारोप होणार आहे. आणि त्या कार्यक्रमात निश्चित जे कोणी चीफ गेस्ट असतील त्यांची काही 2-4 जणांची भाषणं आणि नंतर एक सांगीतिक कार्यक्रम असं आयोजन केलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमाला मला खात्री आहे, कारण मला आठवतं आहे 75 वर्ष असोसिएशनला झाली. त्याचा कार्यक्रम राजा शिवाजी विद्यालयात आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. खूप छान असा कार्यक्रम, सांगीतिक, म्हणजे श्रीधर फडके आले होते आणि एक ऑर्केस्ट्रा होता. खूप चांगले हिंदीतले गायक गायिका तिथे आलेल्या होत्या. आणि त्या कार्यक्रमाला तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी मुख्य पाहुणे होते, डेप्युटी गव्हर्नर कपूर साहेब होते आणि खूप छान असा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाच्या आयोजनात सुद्धा सहभाग मी कधीच नसतोय. हे शेकडो कार्यकर्ते काम करत असतात, म्हणजे सगळेजण मला नावाजत आहेत, पण खरं या सगळ्या कार्यकर्त्यांना नावाजणं हे खरं महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी साथ दिल्यामुळेच असोसिएशन ही सगळी कामं करू शकलेली आहे आणि करत राहणार आहे, याची मला निश्चितपणे खात्री आहे. आपल्या रिझर्व्ह बँकेमध्ये 1979 मध्ये जे एज्युकेशन झालं असोसिएशन तर्फे, त्या संबंधी आपल्या काही आठवणी असतील तर जरूर सांगा. आपण 1979 म्हणजे खरंच खूपच धावपळीचं आणि काय म्हणावं त्याला, युद्ध परिस्थिती होती, युद्धजन्य परिस्थिती रिझर्व्ह बँकेमध्ये होती. 79ला आपण वर्क टू रूल, इश्यू असा होता की डिअरनेस अलाउन्सचा फॉर्म्युला कमर्शियल बँकेमध्ये सेटलमेंट झालेलं होतं आणि त्यांनी 1.5% पर स्लॅब अशी त्यांनी मान्यता दिलेली होती. तेव्हा कमर्शियल बँकेचे 6 लाख एम्प्लॉईज, त्यांनी तो फॉर्म्युला मान्य केलेला होता आणि तो फॉर्म्युला आपल्या असोसिएशनला मान्य नव्हता. त्याचं कारण आपलं म्हणणं होतं की ते इट शुड बी 1.58% अँड नॉट 1.5, म्हणजे
0.08 हा डिफरन्स होता आणि त्या म्हणजे 8 पैशांच्या डिफरन्ससाठी आपण आपली मागणी लावून धरलेली होती. बँकेने आणि सरकारने दोघांनी नाही म्हटलं त्याला आणि आपण त्याच्यावर ॲजिटेशन सुरू केलं, वर्क टू रूल सुरू केलं आणि नंतर ते वर्क टू रूलमुळे एकंदरीत टोटली बँकिंग इंडस्ट्रीमध्ये गोंधळ निर्माण झाला. कारण आपल्या PAD आणि DADमध्ये आम्ही तर ते काय मॅन्युअल बँकिंग डिपार्टमेंट मॅन्युअल घेऊनच बसत होतो आणि प्रत्येक आज हा रूल इम्प्लिमेंट करायचा, उद्या तो रूल इम्प्लिमेंट करायचा. त्यामुळे बँकेची कोंडी झाली होती. क्लिअरिंग ऑफ चेक्स होत नव्हतं, कमर्शियल बँकांना पैसे मिळत नव्हते, गव्हर्मेंटला पैसे मिळत नव्हते, त्यांचे चेक क्लिअर होत नव्हते. खूपच गोंधळ पूर्ण भारतभर झालेला होता आणि तेव्हा आपल्या ऑल इंडिया असोसिएशनची एक मीटिंग कानपूरला होती. त्या सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी एकंदर रिव्ह्यू घेण्यासाठी की इतकं मोठं ॲजिटेशन सुरू आहे वर्क टू रूल आणि गव्हर्मेंटकडनं बँकेकडनं काही हालचाल दिसत नाही आहे, तर आपण पुढे काय करावं आढावा घेण्यासाठी ती सभा होती. आणि त्या सभेमध्ये बातमी आली, ती बातमी आम्ही मुंबईत असणारे आम्हालाही बातमी मिळाली की भारत सरकारने हे ॲजिटेशन चिरडून टाकण्यासाठी एक अध्यादेश काढायचं ठरवलेलं आहे. त्यांनी ऑर्डिनन्स प्रोमल्गेट करायचं ठरवलं आणि त्या ऑर्डिनन्सप्रमाणे तुम्ही ओव्हरटाईम नाकारलात तरीसुद्धा तुम्हाला 10 वर्षांची शिक्षा होणार किंवा 10,000 रुपये दंड भरायला लागणार. अशा अगदी छोट्या छोट्या कारणासाठी सुद्धा शिक्षा होणार, सस्पेंड होणार, डिसमिस होणार असं त्या अध्यादेशामध्ये म्हटलेलं होतं. आणि तो अध्यादेश आपली कानपूरमध्ये मीटिंग असताना आला आणि ते सुरुवात तशीच असते की तो ड्राफ्ट म्हणून येतो आणि त्या ड्राफ्टला आपल्या सगळं लीडर्सने ठरवलं की आपण फाईट करायचं आणि फाईट करायचं ठरवून ते सगळेजण मुंबईत किंवा आपल्या गावाला जायला निघाले आणि तेव्हा तो अध्यादेश इफेक्टिव्ह झाला. असंही ते म्हणजे दुसरा एक अध्यादेश काढला. पण तेव्हा मी मुंबईत होतो, मी आणि अरुण निर्गुण म्हणून होते आणि दिघे असे आम्ही तिघेजणं सगळ्या प्रिमायसेसमध्ये फिरून लोकांना सांगितलं की बाबांनो, गव्हर्मेंटने आपल्या विरोधात हा अध्यादेश काढला आहे, आपलं ॲजिटेशनची नोंद त्याने घेतलेली आहे आणि तो अजून इफेक्टिव्ह नाही आहे, तर कोणीही घाबरू नका, आपलं ॲजिटेशन चालू आहे तसंच चालू ठेवायचं आहे असं आम्ही सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन सांगत होतो. मी सेक्रेटरीज डिपार्टमेंटमध्ये जाऊन हे जेव्हा सांगायला लागलो तेव्हा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तेव्हाचे KC बॅनर्जी ते त्यांच्या केबिनमधनं बाहेर येऊन दारात उभं राहून त्यांनी माझं अख्खं भाषण ऐकलं आणि आम्ही आपलं पुढे गेलो. संध्याकाळी मला लिगल ॲडवायझर सुंदरम म्हणून होते, त्यांनी बोलवलं. ही हॅज ऑर्डर्ड मी टू बुक यू, तुमच्यावर ॲक्शन घ्या अशा तऱ्हेचे ऑर्डर्स मला मिळालेले आहेत. पण मी डिफेंड केलं आहे की तुम्ही जे बोलत होता की अजून तो अध्यादेश इफेक्टिव्ह नाही आहे आणि तोच तुमचा डिफेन्स आहे आणि म्हणून मी ॲक्शन घेऊ नका असं त्यांना सांगितलेलं आहे. पण तुम्ही जरा सबुरीने, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तुमच्यावर खूप चिडलेले आहेत. एवढे सुंदरम नावाचे खूप चांगले लिगल ॲडवायझर होते, त्यांनी मला सांगितलं. पण एनिवे तो अध्यादेश इफेक्टिव्ह झाला आणि त्याचा जो काय गोंधळ व्हायचा तो सुरू झाला. DADमध्ये चेक घ्यायला नाकारला, ताबडतोब सस्पेन्शन ऑर्डर दिली. म्हणजे मला हरिभाऊ तामणकर, सुधीर पटवर्धन आठवत आहेत, अनेक आता नावं सगळी घेत राहिलो तर खूप. पण तिकडे बसणाऱ्या प्रत्येकाने तिथे चेक घ्यायला नकार दिल्यावरती त्यांना सस्पेन्शन ऑर्डर मिळालेली आहे. PADमध्ये ओव्हरटाईम नाकारला म्हणून अरेस्ट करायचं ठरवलं. अरेस्ट करायचं ठरल्यावरती आम्ही पोलिसांशी जाऊन बोललो की तुम्ही आता एकजण बोरिवलीला राहतो आहे, कोणी विरारला राहतो आहे, कोणी डोंबिवलीला राहतो आहे, तर तुम्ही सगळ्यांना घरी त्या अरेस्ट करणार, ते हे ॲजिटेशन बँकेतलं आहे, घरच्या लोकांना कशाला त्रास देत आहे. आणि त्या पोलीस ऑफिसरना मी सांगितलं की हे सगळं क्रेडिट तुम्ही घ्या ना, त्या सेंटरला कशाला हे देत आहे. त्यांना ते पटलं आणि डिपार्टमेंटमध्ये अरेस्ट करायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी ते अरेस्ट करायची वेळ ठरलेली होती आणि त्याप्रमाणे ते आले आणि अरेस्ट केले. ते अरेस्ट केल्यावर म्हणजे ते पोलीस हात धरून घेऊन जायला लागले ना, 5 मिनिटामध्ये अख्खी बिल्डिंग रिकामी झाली. 5 मिनिटात अख्खी बिल्डिंग रिकामी झाली
आणि त्याचं श्रेय मी म्हणजे सर्व पुरुष कार्यकर्त्यांना तर निश्चितपणे आहे, पण 2 महिला कार्यकर्त्यांनी खूपच मेहनत घेतली होती सर्व महिलांना जागरूक करण्याची, आणि त्यामुळे कोणीही कुरकुर न करता अरेस्ट झाल्यावरती डिपार्टमेंटमधनं खाली आले आणि बँक बंद. आणि ज्या तऱ्हेने तिथे काय घोषणा आणि झालेल्या आहेत, तो असिस्टंट पोलीस कमिशनर जीपमध्ये बसला होता, त्यांनी मला बोलवलं. काय पोलिसांनी सांगितलंच येईल हा त्यातला आहे मुख्य म्हणून. तर त्यांनी सांगितलं हे सगळं थांबव, लोकांना जागेवर जायला सांग, नाहीतर मी तुला अरेस्ट करतो. मी म्हटलं येस, यू आर फ्री, यू डू इट राईट नाव, अँड इफ यू अरेस्ट मी द रिॲक्शन विल बी स्टील स्ट्रॉंगर, दॅट यू कीप इन माइंड. मी धमकी पण दिली त्याला. त्यांनी काय मग त्यांनी ते सगळे ती वरात त्यांची त्या पोलीस स्टेशनकडे घेऊन जायला लागल्यावरती ते सगळे मोर्चाच पोलीस स्टेशनला गेला. म्हणजे इतकी जागरूकता किंवा इतके लोक चिडलेले होते की आपल्या कलिगला, आपल्याबरोबर काम करणाऱ्याला पोलीस अरेस्ट करतात हे मान्य नाही. आणि अल्टिमेटली आपण सक्सेसफुल झालो. आपल्याला जो फॉर्म्युला DAचा हवा होता तो, कारण हे ॲजिटेशन सर्व सेंटरला झालेलं होतं आणि त्यामुळे अगदी जोरदारपणे, त्यामुळे गव्हर्नमेंटने त्याची नोंद घेतली की इतका अध्यादेश काढूनसुद्धा म्हणजे असा ऑर्डिनन्स फक्त रेल्वेच्या एका ॲजिटेशनमध्ये त्यांनी काढला होता, दुसऱ्या कुठल्याही ट्रेड युनियनच्या अगेन्स्ट असा ऑर्डिनन्स काढलेला नाही. आणि तो आपल्या अगेन्स्ट काढला, पण आपण सक्सेसफुल झालो आणि आपल्याला हवा तो फॉर्म्युला मिळाला आणि त्या फॉर्म्युल्याचा उपयोग बँकिंग इंडस्ट्रीमध्ये परत झाला. म्हणजे त्या 6 लाख लोकांना आपल्यामुळे, आपल्या ॲजिटेशनमुळे फायदा झाला. हे असं अनेक वेळा घडलं आहे की बँकिंग इंडस्ट्रीने एक गोष्ट मान्य केली, ते काय DA टॅपरिंगचाच परत मुद्दा होता आणि ती आपण मान्य नाही केली, आपण ते वाढवून मागितलं, त्याचा उपयोग इंडस्ट्रीला झालेला आहे. असं पायोनियरिंग रोल आपण रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज असोसिएशननी, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज असोसिएशननी केलेला आहे. त्याचा उपयोग निश्चितपणे सर्व कर्मचाऱ्यांना, म्हणजे ते अजिटेशन असं होतं की गव्हर्नमेंटला तो फॉर्म्युला हवा होता. गव्हर्नमेंटने एक भूतलिंगम कमिटी अपॉइंट केली होती, त्या भूतलिंगम कमिटीने तो फॉर्म्युला दिलेला होता आणि तो सर्व सरकारी आस्थापनामध्ये इम्प्लिमेंट व्हावा असं गव्हर्नमेंटचा मानस होता आणि त्याला आपण विरोध केला होता, म्हणून ते अध्यादेश वगैरे वगैरे सर्व काढण्यात आलं. पण आपण त्यात सक्सेसफुल झालो. आशिष सेन तेव्हा ऑल इंडिया असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी होते, खूपच सक्सेसफुल जनरल सेक्रेटरी. सुभेदारांना मी गेले 25 वर्ष जवळून बघतोय. माझ्या माहितीप्रमाणे तरी असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी असोसिएशन आणि सुभेदार एक अतूट असं नातं आहे. मला एकच सांगावंसं वाटतं की या गृहस्थाने केवळ असोसिएशन मध्ये काम करायला मिळावं म्हणून स्वतःचं वैयक्तिक प्रमोशन टाळलं. मी नेहमी भेटलं की आमचा हाच विषय होतो. मी एवढे माझे मित्र बघितले ते असोसिएशनचे निगडीत होते, त्यांच्यावर मी टीका नाही करत आहे, पण ही इज ओनली पर्सन हु हॅज नॉट टेकन प्रमोशन बिकॉज ऑफ असोसिएशन. दॅट इज अ ग्रेट, अँड फॉर दॅट वी ऑल रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज आर ग्रेटफुल टू हिम. आता मी समारोपाकडे येतोय, कारण काय आहे, असोसिएशन आणि अजित सुभेदार एक वेगळं समीकरण आहे. आणखी 1 तास आपण बोलू शकतो, पण कुठेतरी वेळेचं बंधन आपल्याला आहे आणि एवढ्या अर्ध्या तास 40 मिनिटात आपण असोसिएशन आणि अजित सुभेदार यांच्या बद्दल बोलणं हे फार म्हणजे बराच काळ, बराच वेळ तो. आता मी समारोपाकडे येतोय. आपण अजून सुद्धा असोसिएशनसाठी काम करता. आज आपण आपलं वय लक्षात घेता इथून पार्ल्याहून चर्चगेटला दररोज जाणं आणि तिथे जाऊन काम करणं, जाणं काय आम्हाला 1 दिवस जायला कंटाळा येतो, पण मुंबईची रेल्वेची गर्दी बघितली तरी आजही आपण या वयात असोसिएशनसाठी काम करता. तिकडे आपण दररोज जाता, रात्री थांबता, येता घरी. तर हे खरोखर म्हणजे निवृत्त झाल्यानंतर कोण करणार नाही. आपण सर्व्हिसमध्ये असतो त्यावेळी आपण करतो, कारण आपण तिकडे जातच असतो. पण निवृत्ती झाल्यावर लोक काय विचार करतात, ह्या वयात मी कशाला दगदग करू. त्यामुळे असोसिएशन आणि सुभेदार एक वेगळं समीकरण आहे. आणि आता माझा समारोपाची वेळ आलेली आहे, तर एक शेवटचा प्रश्न मी सुभेदारांना विचारतो की इतके वर्ष आपण असोसिएशनची निगडीत आहात, अगदी कार्यकर्त्यापासून ते आता
मुंबई युनिटचा जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन प्रेसिडेंट. तर या असोसिएशनने आपल्याला काय दिलं? असोसिएशनने समाधान दिलेलं आहे. जी काय सर्व बरोबर काम करणारे सर्व कार्यकर्ते, खूप चांगले मित्र मिळाले आणि या सगळ्यांच्या सहभागामुळेच मी मगाशी म्हटलं की मी म्हणजे एकटा नाही आहे, मी म्हणजे अनेक कार्यकर्ते आहेत आणि हे असे मित्र मिळाले, कार्यकर्ते मिळाले आणि त्यामुळे असं कधी त्रास वाटला नाही आहे. आणि आजही तुम्ही म्हणताय इथून बँकेत जाणं, मला काही त्रास वाटत नाही त्याचा. आणि धावती गाडी पकडण्याची जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत अगदी बिनधास्त जात राहावं असं मला मी मनाशी म्हणून ठेवलेलं आहे. आणि काय पदविदा सगळी काय सेकंडरी असतात, त्यातनं मिळणारं समाधान. गव्हर्नरशी, डेप्युटी गव्हर्नरशी बोलणं हे काही सोपं नाही आहे, पण ते सुद्धा आपल्याला ओळखतात. आणि म्हणजे खरंच आपले असेल आपल्याकडे व्यंकटरमणन म्हणून गव्हर्नर होते. एकदा ते समीर घोष आपले ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी मुंबईत काहीतरी कामासाठी आले होते आणि आम्ही म्हटलं की चला गव्हर्नरांना भेटूया. तर मी विचारायला गेलो की गव्हर्नर आहेत का, तर PS म्हणाला नाही, आता भेट होणार नाही, साहेब निघाले, फायली खाली गेलेल्या आहेत, साहेब आणि ते सांगतात तेवढ्यात गव्हर्नर साहेब बाहेर आले. मी वळून पाहिलं, त्याने विचारलं, सुभेदार अजित, व्हॉट आर यू डुईंग हिअर? मला पहिल्या नावाने हाक मारत होते ते, अजित व्हॉट आर यू डुईंग? म्हणजे समीर इज इन मुंबई अँड ही थॉट ऑफ सेईंग हॅलो टू यू. व्हेर इज ही? इज ऑन दी 20th फ्लोअर, कॉल हिम. हातात घेतले फायली घेऊन गव्हर्नर साहेब परत केबिनमध्ये गेले. समीरला मी बोलवलं आणि आम्ही अर्धा तास गप्पा मारत होतो. हे दुसरं कोणाला भाग्य मिळू शकत नाही. PS सांगतोय आता साहेब निघाले, भेट होऊ शकत नाही तुमची, आणि ते आमच्यासाठी थांबून आमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत त्यांनी. इट्स रिअली ग्रेट किस्सा असेल तर आत्ता लेटेस्ट म्हणजे ते उर्जित पटेल गव्हर्नर होते तेव्हा, ते काहीतरी मीटिंग करून आम्ही समीर घोष आणि मी त्या आपल्या ग्राउंड फ्लोअरच्या फायरमधनं येत होतो आणि पाठून कोणीतरी शिक करतोय आम्हाला. बापरे. आणि पाठी वळून बघतोय तर गव्हर्नर. आम्ही मग त्यांच्याशी हॅलो हाऊ आर यू म्हटलं. त्यांना म्हटलं तुम्ही एकटे कुठे निघालात? आय एम गोइंग टू विड्रॉ सम कॅश फ्रॉम दॅट ATM. आपल्या ग्राउंड फ्लोअरला तिकडे ATM आहे. त्यामुळे ही वॉज दॅट सिम्पल. आम्ही तिथे 5 मिनटं त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि निघालो. आणखीन एकदा ते जालन साहेब गव्हर्नर होते, ते कुठेतरी म्हणजे त्यांचं ऑफिस संपल्यावरती घरी चालले होते आणि समीर आणि आम्ही नवीन बिल्डिंगमध्ये शिरत होतो. ते कारमधनं उतरले, आमच्याशी जरा 5-7 मिनटं बोलले. हाऊ आर यू प्लेस टुमॉरो? नो, वी आर फ्री इन दी मॉर्निंग, कम इन दी मॉर्निंग, विल हॅव कप ऑफ कॉफी. आणि असं जालन साहेबांनी स्वतःहून कारमधनं उतरून आम्हाला ग्रीट केलं. दुसऱ्या दिवशी कॉफीसाठी आमंत्रण दिलं आणि जाऊन छान गप्पा मारून आलो त्यांच्यासाठी. एकदम अनेक आठवणी आपल्याकडे असतील, परंतु आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे. पण आता गव्हर्नरांची आठवण झाली आहे म्हणून सांगतो की CD देशमुख आपले गव्हर्नर होते. त्यांनी एक प्रिन्सिपल अडॉप्ट केलेलं होतं की रिझर्व्ह बँक शुड बी A+, म्हणजे वेजेस, सॅलरी आणि सर्व्हिस कंडिशन्समध्ये रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज शुड बी A+. जी कोणी हायेस्ट पेईंग बँक आहे त्याच्यापेक्षा जास्त. तर दोज डेज बँक ऑफ इंडिया वॉज दी हायेस्ट पेईंग बँक. सो बँक ऑफ इंडियापेक्षा जास्त पगार रिझर्व्ह बँकेला मिळाला पाहिजे असं प्रिन्सिपल त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं होतं आणि ते इम्प्लिमेंट होत आहे. पण ते इम्प्लिमेंट करून घेण्यासाठी असोसिएशनला सतत झगडे करत राहायला लागले. आणि आजची पोझिशन अशी आहे की बँकिंग इंडस्ट्रीच्या कितीतरी पुढे आपण आहोत आणि त्याचं पूर्ण श्रेय असोसिएशनची लिडरशिप, असोसिएशनची मेंबरशिप यांना जातं. माझ्या आडवी रेख या YouTube चॅनलच्या वतीनं मी अजित सुभेदारांचा आभार मानतो. परंतु आपल्या दिनचर्येमध्ये अत्यंत व्यस्त असून सुद्धा गेले काही दिवस त्यांची तब्येत पण तेवढी साथ देत नव्हती. असं असून सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी येऊन RBI आणि असोसिएशन यांचं काय नातं आहे आणि असोसिएशनने मला काय दिलं या संबंधी त्यांनी आपले त्याबद्दल त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आज या ठिकाणी जे आपलं व्हिडिओ शूटिंग झालं
फोटोग्राफी, हे सगळं व्हिडिओ शूटिंग, त्याचे आमचे सर्वेसर्वा प्रसाद गाळवणकर यांच्या सुद्धा मी आभारी आहे. धन्यवाद. त्यांच्या सहकार्याशिवाय हे घडू शकत नाही. धन्यवाद. त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. त्यांचं सहकार्य आम्हाला असंच आहे. याच्यानंतर सुद्धा आम्ही अनेक कलाकार म्हणा किंवा असे काही व्यक्तींना निमंत्रित करून त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर मी आता या ठिकाणी थांबतो. दोघांना धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.